मिळते जुळते निकष या गॅझेटमध्ये लावण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला फायदा होणार आहे। प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावीत, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं। ही सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील। दुसरीकडे लातूरमधील दादगी गावात शिवाजी मेळे या 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे। शिवाजी मेळे मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते। त्यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या। कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत सरकारवर टीका केलेली आहे। माझी 2 लेकरं शिकणारी आहेत, मी मजुरी करून घर चालवतो, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे। कोळी समाजासाठी प्रमाणपत्र का मिळावं म्हणून आत्महत्या करून करंटाला धरूनच मेली। ही लेकरं कसं सांभाळावं, कसं जीवन जगावं म्हणून आत्महत्या केली त्यांनी। आपल्या गावातून 100 ते 150 लोकांचे दाखल माझ्या हाताने आपण नेऊन दिला होती। सगळं आपला समाज आपलं बघलायला प्रयत्न करायला आपल्याला कोण दखल घेणं गेले शासन आपली, मग का करणार म्हणतात तर त्यांना ऐकायला तर नाही। रोजचं ती माझ्या मागे सारखं लागत चालतं। आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केलो मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही। त्याच्यासाठी माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे।